निर्देश दिले. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र AI क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. राज्यात मुंबईकडे आर्थिक ताकद आहे. इथे तंत्रज्ञान कौशल्य आणि मजबूत स्टार्टअप परिसंस्था आहे. सोबतच नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्र जागतिक पातळीवर AI क्षेत्रात नेतृत्व करेल असं ते म्हणाले. मुंबईत BKC इथं मुंबई टेक वीक 2026चं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनानं 10,000 कोटी रुपयांची AI गुंतवणूक, 1.5 लाख रोजगार निर्मिती, 6 सर्वोत्कृष्ट केंद्र, विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष केंद्र उभारण्याचं उद्दिष्ट निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. AI क्षेत्रातल्या संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार कॉम्प्यूट ॲज अ सर्व्हिस सुविधा निर्माण करत आहे. त्याद्वारे नवउद्योजक आणि संशोधकांना 2,000 GPU उपलब्ध करून दिले जातील. उच्च क्षमतेच्या कॉम्प्युटिंग सुविधा परवडत नसतील तर नवकल्पना थांबते. त्यामुळे महाराष्ट्र शासन थेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता प्रत्येक वर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग 3 वर्ष महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातलं अग्रगण्य राज्य ठरलं आहे असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देशातल्या आणि परदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रासाठी काम करा, भारतासाठी काम करा आणि जगासाठी नवकल्पना घडवा असं ते म्हणाले. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि ॲस्क्युलेरेशन पुरतं मर्यादित नाही तर फंड ऑफ फंडच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्य देखील देत आहे. सरकार भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभा आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. कृषी, न्यायवैद्यक, गृहविभाग अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा होत असलेला सरकारी वापर आणि त्याचे फायदे याचे अनेक दाखले त्यांनी आपल्या मुलाखतीत दिले. AIमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्य केंद्रस्थानी असणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला महापौर ऋतू तावडे, मनपा आयुक्त यांच्यासह अनेक उद्योजक, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी